आज सकाळी उठल्यावर मी सगळ्यात आधी बिटाचा ज्यूस पिऊन घेतला. नंतर ना बिटाचा ज्यूस पिऊन झाल्याच्यानंतर ना मी इथे मम्मीला बिटाचा एक तुकडा ठेवायला सांगितलं होतं. तो मला माझ्या ओठांना लावायचा होता, तर मी ते ओठांना लावून घेतला. पण जास्त काही फरक वाटला नाही, फक्त खालचाच ओठ गुलाबी दिसत होता, वरचा ओठ दिसत नव्हता. नंतर मग मी ते पूजा ते करून घेतली. मला पूजा करायची होती. पूजा ते झाल्याच्यानंतर ना मी दिवसभराच्या जास्त काही क्लिप काढल्याच नाही मी दिवसभर. नंतर मग मी डायरेक्ट संध्याकाळचेच क्लिप काढले, बघू शकता मंदिर. आणि नंतर संध्याकाळी ना मला घावणे बनवायचे होते, म्हणून मी त्यासाठी सगळं तांदळाचं पीठ चाळून घेतलं. नंतर मग मी त्या तांदळाच्या पिठामध्ये मीठ टाकलं आणि मीठ टाकून झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकलं, जेणे की त्यामध्ये गुठुडे बोलतात ते राहणार नाही. आणि नंतर मग मी त्यामध्ये पाणी टाकून एकदम पातळ केलं आणि पातळ करून घेतलं. नंतर मग मी ते गॅस चालू केला आणि गॅसवरती ना नंतर मग मी ते तवा ठेवून घेतला. मस्तपैकी तवा ठेवला आणि त्या तव्यामध्ये मी तेल टाकलं आणि नंतर त्यावरून पाणी टाकलं. म्हणजे त्यांनी मी असं ऐकलेलं आहे की त्यांनी घावणे चिटकत नाहीत तव्याला. मग मी ते सगळं करून घेतलं. नंतर मग मी घावणं टाकलं त्यावरती. नंतर साईडून थोडंसं तेल सोडलं आणि मग नंतर मी त्यावरती झाकून ठेवलं. नंतर मी दादाला घावणे दिले. नंतर मग दादाचं झाल्याच्या नंतर मी जेवली. नंतर आजच्या पुरतं एवढं. हर हर महादेव.